नमस्कार, आर.पी. किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज झणझणीत अशी शेवग्याची भाजी बनवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आता इथे मी शेंगा घेतलेल्या आहेत. शेंगा अशा पद्धतीनं कट करून घ्यायच्यात. सुरुवातीला धुवून घेतल्यात. आता सर्व शेंगा या पद्धतीनं कट करून घ्यायच्यात. आता इथे शेंगा कट करून झालेल्या आहेत. एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्यात. आता इथं मध्यम आकाराचे 2 कांदे घेतलेले आहेत. तर दोन्ही बाजूचं देठ काढून घ्यायचंय. आता हे कांदे अशा पद्धतीनं असं ठेचून घ्यायचेत. त्यामुळं छान असं कांदा पण भाजतो आणि आतपर्यंत मऊ कांदा बनतो असं भाजल्यावर. यासाठी मी अशा पद्धतीनं ठेचून घेणार आहे. आता हे दोन्ही पण कांदे ठेचून झालेले आहेत. तोपर्यंत इकडे मी कोथिंबीर कट करून घ्यायची बारीक भाजीसाठी. आता इथं अद्रक घेतलेले आहे. याचे बारीक काप करून घ्यायचे. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता इथे लसण पाकळ्या, 2 लवंगा, दालचिनी, मिरे घेतलेले आहेत. खसखस, शहाजिरे, तीळ घेतलेत. थोडेसे जिरे आणि खोबरं घेतलेलं आहे. आता हे सर्व साहित्य भाजून घ्यायचे. आता गॅसवर जाळी ठेवलेली आहे. त्यावर कांदे आणि खोबरं भाजून घ्यायचे आणि हिरवी मिरची एक भाजून घ्यायची. त्यामुळे या भाजीला एकदम छान चव लागते. आता इथं खोबऱ्याला थोडंसं जाळ लागलेला आहे. मी बाजूला काढून घेणार आहे. आता कांदे छान असे भाजून घ्यायचे दोन्ही बाजूनी. आता इथे मिरची पण भाजलेली आहे. ती बाजूला काढून घ्यायची. तुम्हाला जर आवडत असेल त्याच्यात एक टोमॅटो टाकलं तरी चालते भाजून. आता मी इथे टोमॅटो टाकलेला नाही, कांदाच भाजून घेतलेला आहे. आता ही पण बाजूला काढून घ्यायचं आहे. आता याच्यावर तवा ठेवून घ्यायचा आहे. आता थोडंसं तेल टाकायचं आहे तव्यावर. आता मी खोबरं एकदम बारीक असं ठेचून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये. ती पण थोडंसं भाजून घ्यायचं याच्यामध्ये. आता सुरुवातीला कांदा भाजलेला टाकलेला आहे याच्यामध्ये. आता हे खोबरं टाकलेलं आहे बारीक केलेलं. आता हे तव्यावर छान असं भाजून घ्यायचे. आता ह्याला जास्त वेळ भाजायची गरज नाही. बाकीचं साहित्य टाकून घ्यायचं लगेच ह्याच्यामध्ये, थोडंसं परतून घेऊन. आता इथे मिरची टाकलेली आहे मी. 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि अद्रक टाकले. आता हे पण छान तेलामध्ये परतून घ्यायचे. आता 2 लवंगा, दालचिनी, मिरे टाकलेले आहेत. ती पण भाजून घ्यायचे. थोडेसे तीळ आणि जिरे टाकलेत, शहाजिरे पण आणि थोडीशी खसखस. हे सर्व भाजून घ्यायचे साहित्य. आता ह्याच्यातच थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. आता हे छान असं भाजून झालेलं आहे. आता याच्यात थोडंसं पाणी टाकून पेस्ट बनवून घ्यायची एकदम बारीक अशी. आता इथं बारीक पेस्ट बनवून झालेली आहे. तर इथं मी कुकरमध्ये एका शिट्टीमध्ये इथे भाजी तयार करून घेणार आहे. त्याला फक्त 5 मिनिट लागतात ह्या भाजीला बनवायला. तर मी शेंगा अजिबात शिजवून घेतलेल्या नाहीत. डायरेक्ट ह्या कुकरमध्ये टाकून घ्यायच्या. आता ही मसाला छान असा तळून घ्यायचा आहे. आता पाणी टाकल्यामुळे थोडंसं तेल सुटेपर्यंत ह्याला तळून घ्यायचंय. आता ह्याच्यात गरम मसाला टाकून घ्यायचा आहे. आता घरगुती काळा तिखट टाकलेलं आहे मी 1 चमचाभर.
धने जिरे पावडर टाकायचे अर्धा अर्धा चमचा. चवीनुसार मीठ टाकायचे. आता छान असं तेलामध्ये परतून घ्यायचे. आता इथे छान तेलामध्ये परतून झालेलं आहे बघू शकता. आता हे शेंगा जे कट करून ठेवल्या होत्या ते याच्यामध्ये टाकून घ्यायच्या. असं ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे छान. आता बाजूला मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे. आता तुम्हाला भाजी जेवढी बनवायची तेवढं पाणी टाकू शकता. आता इथं मी 1 चमचा एसर टाकलेला आहे. तर ह्या एसरची रेसिपी मी टाकलेली आहे चॅनलवर, तर नक्की जाऊन बघा. त्यामुळं भाज्या एकदम छान चवदार लागतात आणि ग्रेव्हीदार पण होतात. यासाठी मी इथं 1 चमचा एसर टाकलेला आहे. आता मिक्स करून 1 शिट्टी करून घ्यायची फक्त. आता एका शिट्टीमध्ये एकदम छान अशी भाजी तयार झालेली आहे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची. आता तुम्हाला दाखवते शेंगा एकदम छान अशा शिजल्यात. फक्त 1 शिट्टी करून घ्यायची मध्यम गॅसवर. आता इथं भाजी तयार झालेली आहे. तर या पद्धतीने एकदम छान अशी भाजी झालेली आहे. तुम्हाला जवळून दाखवते. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.